कुलगाव बदलापूर नगरपालिका शहरासाठी एक 240 कोटी रुपयाची नवीन योजना जशी अमृतमध्ये अंबरनाथची योजना मंजूर झाली, पण आमची योजना ही अमृतमध्ये बसत नसल्यामुळे ती नगरोत्थान योजनेतनं ही योजना महाड शासनाने आणि MGPने आम्ही सातत्यानं 3 वर्ष प्रयत्न करत, सर्व बदलावरचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते आणि माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या पाठपुरावा लागून आम्ही त्या DMAकडनं हा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवला होता आणि त्याला अंतिम मंजुरी आता 4 दिवसापूर्वी नगरविकास मंत्री आणि उपमुख्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेले आहेत आणि आजच मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा त्या फाईलवर साईन केलेले. एक 8 दिवसामध्ये GR निघणार आहे. 2056 सालापर्यंत बदलापूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ती योजना आहे, पण ती योजना होण्यासाठी 3-3.5 वर्ष लागणार आहेत. मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी या योजनेला आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. त्यासाठी नगरपालिकेला 15% निधी वर्ग करायला लागणार आहे. त्यानंतर टेंडर अजून ती प्रोसिजर व्हायला कमीत कमी 4-5-6 महिने जाणार आहेत. परंतु आत्ता बदलापूरच्या जनतेला पाण्यापासून जे वणवण भागावं लागतं, बऱ्याचशा भागामध्ये शिरगाव असेल, कात्रप असेल, या ठिकाणी टाक्या बांधून आहेत, पण त्या ठिकाणी पाणी नाही. पण ते पाण्यासाठी आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून MIDC पाणी मिळावं यासाठी गटनेते श्रीधर पाटील असतील, अरुण सुरू असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार असतील, प्रकाश पाटील असतील, आम्ही सर्व मिळून मागच्या वेळेस उदयजी सामंत साहेब यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी 5 MLD पाणी MIDCकडनं बदलापूर शहराला द्यावं असं GR पारित केलं. त्यातनं 2 MLD पाणी आम्हाला भेटत होतं आणि 3 MLD पाण्यासाठी 13,48 लाख रुपयाचा अनुदान निधी करण्यासाठी MIDCने वॉटर सप्लायला पत्र दिलं होतं. आज ते आम्ही अनुदान निधी जो भरायचा होता तो माफ करून एक 3-4 दिवसामध्ये 3 MLD पाणी बदलापूर शहराला अतिरिक्त MIDCकडनं भेटणार आहे, जेणेकरून शिरगाव असेल, कात्रप असेल या भागामध्ये जी पाणी टंचाई ती पाणी टंचाई त्यामुळे दूर होणार.